श्री गुरुभ्यो नमः. अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मंगलम या ऑनलाईन कार्यशाळेच्या निमित्तानं निरामयम या सदरामध्ये आपण मानवी आरोग्याच्या संदर्भामध्ये खोलवर चर्चा करत आहोत. इथे फक्त शारीरिक आरोग्यालाच आपण प्राधान्याने महत्त्व दिलं आहे असं नाही, तर शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आणि भावनिक आरोग्य देखील या निरामयमच्या निमित्ताने आपण चर्चेला घेत आहोत. आता निरामय राहणं म्हणजे निरोगी राहणं याचा खरा संदर्भ किंवा खरं मूळ कुठे आहे, हे जर आपण पाहायला गेलो तर ते आहे आपण जे अन्न ग्रहण करतो त्याच्याशी. निरोगी शरीर, प्रसन्न मन आणि सकारात्मक विचार यांची किल्ली नेमकी कोणत्या घटकामध्ये दडलेली आहे? तर तिचं उत्तर आहे आपल्या अन्न ग्रहण करण्यामध्ये या सगळ्या गोष्टींचं मूळ आहे. आता आपल्याला हा प्रश्न पडेल की अन्न ग्रहण करणं इतकं महत्त्वाचं कसं काय आहे? तर साधं आहे. आपलं हे शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. याच्यामध्ये पृथ्वी, आप, जल, तेज, वायू ही तत्व अशा प्रकारे बेमालूमपणे मिसळलेली आहेत. मात्र तरी देखील त्यांचं आपापलं जे कार्य आहे ते अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि निसर्गाच्या तत्वांना धरून चाललेलं आहे. याच्यात नेमका बिघाड होतो कुठे? तर आपण जी निवड करतो, आपण अन्न ग्रहणामध्ये जो स्वतःला चॉईस देतो, तिथून या गोष्टीचा, या अतिशय तज्ञ असलेल्या माध्यमाचा, इन्स्ट्रुमेंटचा बिघाड सुरू होतो. हाच मुद्दा आणखीन सविस्तरपणे आपण पाहूयात. अनेकदा आपण हे विसरून गेलेलो आहोत, की मानव हा देखील एक प्राणी आहे. आपण स्वतःला प्राणी म्हणून दिवसातल्या किती वेळेला ट्रीट करत असतो? हा जर प्रश्न आपल्याला विचारला, तर याचं उत्तर आपल्याला नाही असं देता येईल. दिवसच काय, आम्ही महिनोन्महिने किंबहुना आम्ही जन्मल्यापासून एकदाही स्वतःला प्राणी म्हणून पाहिलेलं नाही. इथे या वाक्याचा अर्थ असा आहे, की जसे इतर प्राणी आजूबाजूचं जे पर्यावरण आहे, निसर्ग आहे, त्याला अडॉप्ट करतात किंवा त्याच्याशी सुसंगत असं आपलं आयुष्य जगत असतात, तसा माणूस जगतो आहे का? आपल्याला या प्रश्नाचं उत्तर दुर्दैवानं नाही असं द्यावं लागेल. किंबहुना निसर्गाच्या अगदी विपरीत आपलं जगणं चालू आहे. आपल्या रोजच्या जगण्यातलं छोटं उदाहरण पाहूयात. सूर्य उगवल्यापासून सूर्य मावळेपर्यंत सगळी प्राणीसृष्टी ही जागृत अवस्थेमध्येच म्हणजे हालचाल करत असते किंवा तिची जी काही नैमित्तिक कर्म असतील ती करत असते. आणि दिवस मावळल्यानंतर मोजके काही निशाचर प्राणी पक्षी सोडले तर इतर सर्व प्राणी जगत हे विश्रांतीसाठी एका विशिष्ट ठिकाणी जाऊन थांबलेलं असतं, स्लो डाऊन झालेलं असतं. माणूस याच्या अगदी विपरीत वागतो आहे. इथे एक लक्षात घ्यावं लागेल, की सगळ्या प्राणीसृष्टीला जो एक अलिखित नियम आहे, तो म्हणजे रात्र ही विश्रांतीसाठी आणि दिवस हा आपल्या इतर कार्यकलापासाठी. माणसाच्या बाबतीमध्ये आपण रात्र ही काम करण्यासाठी आणि दिवस लोळून झोपून काढण्यासाठी असं वागत चाललेलो आहोत आणि त्याचमुळे आपल्याला अगदी लहान वयापासून वेगवेगळ्या व्याधींनी ग्रासलेलं आहे. हे झालं दिनचर्येचं. आता ऋतुचर्येच्या बाबतीतही आपण अशाच प्रकारे दिव्य गोष्टी करत आहोत. बघा, ऋतू बदलला की आपल्याला छोटे-मोठे लगेच आजार व्हायला सुरुवात होते. याचं कारण असं, बदललेल्या ऋतूबरोबर आपण आपलं जे दिनकर्म आहे, आपली जी आहारचर्या आहे, तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. याचं कारण असं आहे, की बदललेल्या ऋतूला अनुसरून आपण आपल्या आहारामध्ये, विहारामध्ये, आचरणामध्ये बदल करत नाही आणि म्हणून निसर्ग आणि आपलं इन्स्ट्रुमेंट याच्यामध्ये एक बेमालूम अदृश्य असा संघर्ष सुरू होतो आणि तो शारीरिक व्याधींच्या स्वरूपामध्ये आपण नेहमीच अनुभवत असतो. मग आता या गोष्टीतून बाहेर कसं पडायचं? खूप सारे मार्ग आहेत, खूप साऱ्या वेगवेगळ्या पातळ्या आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये इथे फक्त अन्न ग्रहण करणे या एकाच गोष्टीवरती मी भर देणार आहे. कारण हा विषयच इतका मोठा आहे, की आपल्याला मुळापासून समजून घ्यायचं झालं, तर यासारखे कित्येक व्हिडिओज आपल्याला बनवावे लागतील. आता पाहूयात, की मी अन्न ग्रहण करायचं ते करत असताना नेमकी कोणती सजगता बाळगली पाहिजे. फार काही विशेष आपल्याला करायचं नाही. ज्या ज्ञातीमध्ये, ज्या कुटुंबामध्ये, ज्या भौगोलिक वातावरणामध्ये, ज्या सांस्कृतिक पार्श्वभूमीवर आपला जन्म झालेला आहे, त्या कुटुंबामध्ये किंवा त्या पार्श्वभूमीवर पिढ्यानपिढ्या काही गोष्टी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वारसा म्हणून दिल्या जातात. याच्यामध्ये अन्न संस्कार हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आपला हा देह हा पंचमहाभूतांनी युक्त असा आहे. या देहाचं पोषण करण्यासाठी ज्या मातीमध्ये, ज्या भौगोलिक वातावरणामध्ये आपला जन्म झालेला आहे, तेथील अन्न ग्रहण करूनच हा पिंड पोसलेला आहे. या पिंडाला जे हवं आहे ते इथल्या मातीमध्ये मुबलक आहे. मात्र ते ग्रहण करत असताना सजगता जर आपल्यापाशी नसेल, तर या मातीत उगवलेलं जरी असेल, तरी देखील ते मला त्रासदायक, अपायकारक ठरू शकतं. हे नीट समजून घेत असताना भारताच्या खाद्य संस्कृतीकडे आपल्याला एकवार नजर टाकायला हवी.
आपल्या देशामध्ये जशी भाषेची विविधता आहे, संस्कृतीची विविधता आहे, तशीच ती अन्नाचीही आहे. प्रत्येक प्रांतानुसार तिथलं जेवण बदलतं आणि त्या जेवणामध्ये जे वैविध्य आहे, ते त्या-त्या प्रांताला अनुसरून, तिथल्या भौगोलिक पर्यावरणाला अनुसरून आपल्या आधीच्या पिढ्यांनी सुनियोजितपणे आपल्यासमोर ठेवलेलं आहे. आता गंमत अशी झाली आहे, की जसा काळ बदलला, जशी आपल्याकडे वेगवेगळी साधनं येत गेली, पैसा उपलब्ध झाला, तसतसा आपण आपल्या खाद्य संस्कृतीमध्ये आमूलाग्र बदल करण्याचा धडाका लावलेला आहे. महाराष्ट्राच्या पुरतं जर मर्यादित विचार करायचा जर झाला, तर महाराष्ट्राचं मुख्य अन्न कुठलं? हा जर प्रश्न विचारला, तर आपल्याला पटकन उत्तर देता येईलच अशी खात्री आता वाटत नाही. कारण सर्वसामान्यपणे आपलं मुख्य अन्न म्हणून सर्वजण चपाती किंवा गहू असं सांगतील. मात्र ते अर्धसत्य आहे. महाराष्ट्राचं भौगोलिक वातावरण जे आहे त्याच्यामध्ये कोकण किनारपट्टीचा भाग सोडला तर उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्वारीची, नाचणीची, तांदळाची किंवा काही ठिकाणी उडदाची भाकरी हे मुख्य अन्न म्हणून ग्रहण केलं जातं. आता ही वस्तुस्थिती आहे का? तर दुर्दैवानं आपल्याला नाही असं सांगता येईल. अलीकडच्या नव्या पिढीतील मंडळींना भाकरी बनवताच येत नाही. त्यामुळे तिचा अन्नामध्ये इच्छा असूनही समावेश करता येत नाही. आता आपल्याला असं वाटेल बनवता येत नाही हे काय कारण झालं? आपण शिकावी, करावी आणि खावी. परंतु हे तितकंसं शक्य होत नाही. कारण बदललेल्या काळानुसार मला जे आयुष्य जगायचं आहे त्याच्यासाठी मला दुपटीनं पैसा कमवला पाहिजे. म्हणून पती-पत्नी दोघेही दिवस-रात्र पैसे कमवतात. दमून भागून घरी आल्यानंतर स्वयंपाक बनवण्यासाठीचा त्राण आणि उत्साह या दोघांनाही असत नाही. त्यामुळे मग बऱ्याचदाच जेवण जे होतं ते वन पॉट मील म्हणजेच एकच पदार्थ करायचा आणि त्याने पोट भरून घ्यायचं, अशा प्रकारे आपलं जेवण होतं आहे. इथे जेवणातून मिळणाऱ्या आणि शरीराला अत्यावश्यक असलेल्या कुठल्याही घटकाचा आपण विचारच करत नाही. शरीराचं उत्तरोत्तर कुपोषण व्हायला लागतं. एखाद्याला वाटेल किती गंभीर शब्द वापरला आहे, मात्र वास्तव हेच आहे. आपली जाडी वाढते, मात्र आपलं जे आरोग्य आहे ते खालावत जातं. आपलं शरीर हे फुगत जातं आणि त्याच्यामध्ये असलेलं जे बल आहे, जी ऊर्जा आहे, तिचा क्षय होत जातो याची जाणीवही आपल्याला नाही. बदललेल्या काळाबरोबर पावलं टाकत असताना जी काही पळापळ करायला लागते आहे, जे काही जीवन बदललेलं आहे, त्याच बदलाला अनुसरून आपल्या शरीराचं पोषण ज्याच्यावरती घडतं आहे, त्या अन्नपदार्थांकडे आपल्याला तितक्याच सजगतेने थोडंसं थांबून पाहावंच लागणार आहे. अन्यथा अकाली होणारे आजार हे आपली वाट पाहतच आहेत. अन्न ग्रहण करताना मग नेमका दृष्टिकोन कसा असावा? जसं मी आधी म्हटलं, की आपण ज्या कुळामध्ये, ज्या ज्ञातीमध्ये जन्माला आलेलो आहोत आणि पूर्वापार आपल्या घराची जी खाद्य संस्कृती आहे, शक्यतो सुरुवातीच्या टप्प्यावर ती खाद्य संस्कृती जशीच्या तशी आपण अंमलात आणू शकतो. कारण आपल्या आधीच्या पिढ्यांनी तेच खाल्लेलं आहे आणि त्याच्यावरती त्यांचा पिंड पोसलेला आहे आणि म्हणूनच आपण या जगाला पाहू शकलेलो आहोत. याच्या पलीकडे जाऊन आता वैयक्तिकरित्या मला जर माझ्या आयुष्यामध्ये सगळ्या अर्थानं शारीरिक, मानसिक, भावनिक या अर्थाने जर निरामयता आणायची असेल, तर मी नेमकं काय करू? स्वतःच्या शरीराकडे आपल्याला ते काय सांगतं आहे, हे नीट थांबून ऐकावं लागेल. आपलं शरीर आपल्याशी अनेकदा बोलत असतं. आपण तो अनुभवही घेतला असेल. एखादा मित्र किंवा मैत्रीण आपल्याला फास्ट फूड खाण्यासाठी आग्रह करते. आपण त्यावेळेला नाही असं म्हणतो. आपल्या मनामध्ये मोठ्यानं नाही नाहीचा पाढा चाललेला असतो. मात्र आपली जी रसना आहे, आपली जी जीभ आहे, तिला त्या चटकदार पदार्थांची इतकी हौस असते, की मनामधला जो नाहीचा आवाज आहे, तो आपोआप कमी होतो आणि रसनेचा विजय होतो, जिभेचा विजय होतो. चटकदार पदार्थ अन्नामध्ये ढकलला जातो. तो खाऊन मग आपल्याला पुन्हा पश्चाताप होतो, कारण आपल्या शरीरानं त्याची प्रतिक्रिया, त्याचा परिणाम दाखवायला सुरुवात केलेली असते. मग आपल्याला पुन्हा एक अतिशय पश्चातापाचा स्पाइक येतो आणि त्या पश्चातापाच्या स्पाइकमध्ये, त्या टोकदार जाणीवेमध्ये आपण ठरवतो, की आता इथून पुढे मी कमी खाणार आहे. मी बाहेरचं काही खाणार नाही. मात्र हे अल्पकाळच टिकतं. याचं कारण आपण इतके निर्बुद्ध आहोत का? तर अजिबात नाही. आपल्या भोवती पदोपदी जर अशा पद्धतीनं सगळी व्यवधानं असतील, सगळे डिस्ट्रॅक्शन्स असतील, तर स्वतःचं आत्मबल हे अतिशय ठाम असावं लागतं. ते ठाम झाल्यानंतर आपल्यापुढे कसल्याही प्रकारचं अन्न जरी आलं आणि ते जर आपल्याला शारीरिकदृष्ट्या अपायकारक असेल, तर आपण त्याच्याकडे ढुंकूनही पाहणार नाही. मात्र हे अगदी अपवादानं घडतं. सर्वसामान्यपणे जर आपल्याला याच्यातनं स्वतःला वाचवायचं असेल, शरीर नीट राखायचं असेल, आपलं मानसिक स्वास्थ्य नीट ठेवायचं असेल, तर आपल्याला शिस्तीत राहून खाल्लं पाहिजे आणि आपल्या खाण्याकडे शिस्तीत राहूनच लक्षही दिलं पाहिजे.
आपल्या घरात बनलेलं जेवण हा याच्यावरचा सगळ्यात रामबाण उपाय आहे. जर कामानिमित्त आपल्याला घराबाहेर जास्त वेळ राहावं लागत असेल, तर किमान दिवसभरातील एक वेळचं जेवण तरी माझं घरचं असेल. भले मग मी तो डबा घेऊन जाईल किंवा घरी आल्यानंतर मी गरम-गरम ताट वाढून छानपैकी जेवण करेन. आपण हे निष्ठेनं पाळायला हवं. कारण आपलं हे शरीर जे आहे, ते आपण जे खातो तशा पद्धतीनं ते परिणाम दाखवतं. आपण जर सात्विक आहार ग्रहण करत असू, तर त्याचा परिणाम आपल्या मन, बुद्धी, विचार आणि शरीरावर दिसल्याशिवाय राहत नाही. आणि याउलट आपण जर राजसिक किंवा तामसिक आहार ग्रहण करत असू, तर त्याचीही प्रतिक्रिया निश्चितपणे आपल्याला भोगावी लागते. सर्वप्रथम आहार ग्रहण करत असताना आपली स्वतःची प्रकृती काय आहे? आता प्रकृती काय आहे म्हणत असताना आपल्याला वात, पित्त किंवा कफ या 3 दोषांपैकी आपल्यामध्ये कोणतं कॉम्बिनेशन आहे, कोणते 2 घटक प्राधान्याने आहेत, याचा विचार करावा लागेल. आणि याच्यासाठी आपल्याला लगेच कुठल्यातरी तज्ञ व्यक्तीची मदतच घ्यायला पाहिजे असं नाही. तर आपलं शरीर आपल्याला नीट सांगत असतं. बघा, एखाद्याला दुधाचे पदार्थ खाल्ले तर त्रास होतो किंवा एखाद्या व्यक्तीला डाळी जर ग्रहण केल्या तर ब्लोटिंग, पोट फुगणं, गॅसेस होणं, अपचन, ढेकर यासारखे त्रास सुरू होतात. याचा अर्थ त्या व्यक्तीची वात प्रकृती आहे. जर आपल्याला हे समजत नसेल, तर आयुर्वेदिक औषध चिकित्सा जी व्यक्ती करते आहे, अशा वैद्याची मदत घेऊन स्वतःच्या शरीरामध्ये नेमकं काय चाललेलं आहे ते त्या व्यक्तीकडून जाणून घ्यावं आणि त्यानुसार आपला जो आहार आहे तो ठरवावा. तो ठरवत असताना कुठेही रेडीमेड जे लिहिलेलं असतं, मिळालेलं असतं, YouTube किंवा Instaवरती येतं ते अंधानुकरण न करता आपण ज्या घरामध्ये जन्माला आलेलो आहोत, तिथल्या खाद्य संस्कृतीमध्ये त्या गोष्टी कशा पद्धतीनं बॅलन्स केलेल्या आहेत, समतोल राखलेला आहे, हे नीटपणे लक्षात घ्यावं आणि मग आपला आहार बदलावा. ऋतूनुसार आहार बदलतो, दिवसाच्या वेळेनुसार देखील आहार बदलतो. दिवसाच्या प्रहरांनुसार देखील आपला आहार बदलतो. तसाच आपल्या शरीरानुसार म्हणजे आपलं वय किती आहे, आपलं कामाचं स्वरूप काय आहे, आपण किती तास काम करतो, आपण कामाव्यतिरिक्त काही व्यायाम करतो का, आपली झोप कशी आहे, आपल्याला निरनिराळे छोटे-छोटे जे आजार होतात, ते नेमक्या कोणत्या पद्धतीचे आहेत, या सगळ्याचा सारासार विचार करून आपला आहार ठरवावा लागेल. हे सगळं ठरवत असताना आज मी आता बसलेली आहे, आता मी सगळं लिहून काढते आणि उद्या लगेच त्याचं ॲप्लिकेशन करते, असं होणार नाही. ज्या शरीराकडे आपण आजवर कधी माध्यम म्हणून पाहिलेलंच नाही, ते शरीर कसं आपल्याशी बोलतं हे समजायला आपली गती आपल्याला कमी करावी लागेल. मग आपल्याला एक-एक पदर उलगडायला लागेल. हे करत असताना आपल्याला हवा आहे प्रचंड धीर आणि संयम. मात्र हे अभावानेच आहे आणि म्हणूनच अन्न म्हणत असताना फक्त पोट भरणं एवढी मर्यादित व्याख्या आपण आपल्यासाठी करून ठेवलेली आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, हे पुस्तकातच आपण फक्त वाचतो. मात्र त्या शब्दांचा अर्थ आणि त्या शब्दांच्या आड असलेला गर्भित अर्थ नेमका काय आहे, तिथपर्यंत जाण्याची आपण तसदी घेत नाही आणि त्याची किंमत म्हणून आपल्याभोवती आजार घुटमळत राहतात. आपल्याला जर निरोगी आयुष्य जगायचं असेल, तर आधी आपलं शरीर हे निरोगी असलं पाहिजे, शुद्ध असलं पाहिजे. म्हणजेच त्याच्यामध्ये कमीत कमी अशुद्धी आपण घातल्या पाहिजेत आणि जर दुर्दैवानं आधीच अशुद्धी गेल्या असतील, तर त्या निपटून काढण्यासाठी योग्य प्रमाणामध्ये आहार घेणं, निद्रा घेणं, पाणी पिणं, व्यायाम करणं अशासारख्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. आता थोडंसं अन्न ग्रहण करत असताना आपण नेमका कोणता दृष्टिकोन ठेवला पाहिजे याच्याकडे थोडंसं लक्ष देऊयात. अन्न ग्रहण करत असताना आपण हे पाहिलं पाहिजे की ते ऋतूनुसार उगवलेलं आहे का? आता आपल्याकडे 12ही महिने वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या उपलब्ध असलेल्या दिसतात. मात्र आजपासून 15-20 वर्षांपूर्वी आपल्याला ज्या बाजारामध्ये 12ही महिने भाज्या दिसतात, तशा त्या दिसत नसायच्या. उन्हाळ्यामध्ये काही भाज्या यायच्या, तर काही भाज्या फक्त पावसाळ्यातच मिळायच्या. थंडीमध्ये विशिष्ट पदार्थांनी अख्खा बाजार फुलून जायचा. आता मात्र याच्या अगदी विपरीत आहे. 12ही महिने सगळ्या प्रकारचे पदार्थ आपल्याला उपलब्ध आहेत. एवढंच नाही, तर परदेशातल्याही भाज्या आपल्याला आपल्या लोकल मार्केटमध्ये, आपल्या जवळच्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत. आणि म्हणूनच इथे आपली मोठी कठीण परीक्षा आहे. नेमकं काय खायचं आहे, कोणत्या वेळेला खायचं आहे, किती प्रमाणात खायचं आहे, याचा कुठलाही शिक्षणक्रम आपल्या शालेय जीवनात किंवा आपल्या सामाजिक सांस्कृतिक घडणीमध्ये कुटुंबाव्यतिरिक्त कुठेही दिसत नाही. आणि आता कुटुंबाची जर परिस्थिती आपण पाहिली, तर तिथं जुनी जाणती माणसंच आपल्यासोबत राहत नाहीत, तर काय खावं हे आम्हाला सांगणार तरी कोण? आणखीन एक गंमत इथे मला आपल्या निदर्शनास आणून द्यावीशी वाटते. आपण ज्या कुठल्या शहरामध्ये असाल, त्या शहरातून बाहेर पडत असताना जो हायवे आपल्याला लागतो, त्या हायवेवर आपण उजव्या किंवा डाव्या बाजूला जर पाहिलं,
तर मोठमोठे होर्डिंग्ज लागलेले आहेत, ती म्हणजे हॉटेलच्या जाहिरातीची. आणि त्या जाहिरातींमध्ये एक कॉमन वाक्य नेहमी दिसतं आणि त्याचं मला फार कौतुक वाटतं. ते म्हणजे अगदी घरच्यासारखं जेवण. आहे की नाही विरोधाभास? आपण ज्यावेळेला घरामध्ये अन्न ग्रहण करतो, ते अन्न आपल्याला बेचव वाटतं म्हणून आपण हॉटेलात जाऊन जेवण्याची अभिलाषा बाळगतो. आणि ज्यावेळेला आपण अशा प्रकारे घरातनं थोडंसं बाहेर पडतो आणि हॉटेल्सच्या जाहिराती पाहतो, तिथे ढळढळीत मोठ्या अक्षरात लिहिलेलं असतं, घरच्यासारखं, घरच्या चवीचं अन्न. ही आहे अन्नाविषयकच्या आपल्या संभ्रमाची अवस्था. या सगळ्या पसाऱ्यातून आपल्याला शांत चित्त ठेवून स्वतःवरती काम करणं अतिशय आवश्यक आहे. याच्यामध्ये स्त्री किंवा पुरुष असा कुठलाही भेद आपण करता कामा नये. जर आपल्यापैकी दोघेही जर काम करणारे असाल, तर आज एकाने केलं आणि उद्या दुसऱ्याने केलं, अशा पद्धतीनं देखील आपण आपल्या आहारामध्ये योग्य त्या संतुलित गोष्टींचा समावेश करू शकतो. जर आपल्याला पुरेशी माहिती नसेल, तर आपल्या जुन्या जाणत्या मंडळींना बिनदिक्कतपणे विचारावं आणि त्या गोष्टींचा आहारामध्ये समावेश करावा. आणि जर काही कारणाने आपण प्रवास करत असू आणि आपल्याला बाहेर खाण्याची जर वेळ आली, तर तिथे खात असताना देखील पैसे आहेत म्हणून उत्तमोत्तम पदार्थ मागवणे, फॅन्सी पदार्थ मागवणे म्हणजे स्वतःच्याच पोटाचा उकिरडा करणे यासारखं आहे. कदाचित हा शब्द अंगावर येणारा वाटेल किंवा अगदी कडक वाटेल, मात्र तरी देखील हे वास्तव आहे हे आपल्याला स्वीकारावं लागतं. जे काही आपण घेतो आहोत, ग्रहण करतो आहोत, त्याची पोषण मूल्य काय आहेत याचा तर विचार आपण करतच नाही. मात्र आपल्याला त्यानं काही अपाय तर होणार नाही ना, याचाही भाव आपल्या मनामध्ये येत नाही. अगदी साधी गोष्ट आहे. महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपण समशीतोष्ण किंवा उष्ण कटिबंध अशा मिक्स झोनमध्ये राहतो. इथे राहत असताना आपल्या खाद्यामध्ये, आहारामध्ये अतिशय हलक्या गोष्टींचा समावेश असणं अतिशय गरजेचं आहे. मात्र आपल्या जेवणामध्ये गहू आणि मैदा यांचं असं काही मिक्सचर तयार झालेलं आहे, की ज्याच्यामुळे आपल्यावरती काय परिणाम होतो आहे, हे आपल्याला कळूनही येत नाही. आपला आहार नेहमी असा असावा, की दर 2.5 तासांनंतर आपलं पोट रिकामं झाल्याची भावना आपल्याला यायला हवी. मग असं जर आहे, तर आपण चपाती खायचीच नाही का? निश्चितपणे खाऊ शकता, मात्र ती खाण्याच्या आधी एका प्रश्नाचं उत्तर आपण स्वतःच स्वतःला द्यायला हवं. जर आपलं वय 45-40च्या दरम्यानचं असेल आणि आपल्या आहारामध्ये जे आपलं जेवण आहे, ते आपण ज्यावेळेला 20-25चे तरुण होतो, तेव्हाचा जो आहार आहे, जी क्वांटिटी आहे, तोच आहार आणि तीच क्वांटिटी जर आपण आत्ता 40-45च्या वयोगटात येऊन जर खात असू, तर निश्चितपणे आपल्या शरीराला ज्या गोष्टींची गरज नाही, त्या अतिरिक्त गोष्टींचा भार आपण आपल्या शरीरावरती टाकत आहोत. जसं वय वाढतं, जशी आपली क्रियमानशीलता कमी होते, तसं निश्चितपणे आहाराची जी क्वांटिटी आहे, ती आपल्याला नीटपणे पाहता यायला हवी. आता राहिला प्रश्न क्वालिटीचा म्हणजे गुणात्मकतेचा. निःशंकपणे आपल्याला सगळ्या प्रकारचे रस आपल्या जेवणातून मिळतील, अशा प्रकारची आपली जेवणाची थाळी ही संतुलित असावी, बॅलन्स असावी आणि त्याच्यासाठी आपल्या खाद्यसंस्कृतीचा आपण अभ्यासही करायला हवा. अभ्यास करण्यासाठी रेडीमेड यूट्यूब चॅनल किंवा कोणाचं काहीतरी ऐकून हे करण्याचा पर्याय स्वीकारण्याच्या ऐवजी आपल्या घरामध्ये जी जुनी जाणती माणसं आहेत, ज्या सुगृणी असतील आधीच्या पिढींमधल्या, त्यांना नीट बसून विचारावं, की आपल्याकडे कसं खाल्लं जायचं. ऋतुमानानुसार आपल्याकडे एकच पदार्थ भाजून, उकळून, शिजवून, तळून, भाजी करून अशा वेगवेगळ्या पद्धतीनं खाल्ला जायचा. मात्र त्याच्या मागचं जे विज्ञान आहे ते आपल्याला आधी नीट समजून घ्यावं लागेल. कोणत्या ऋतूमध्ये मी काय खाल्लं पाहिजे, जेणेकरून माझ्या पोटावरती अतिरिक्त ताण होणार नाही. इथे आणखीन एक गमतीशीर उदाहरण देण्याचा मोह होतो. ज्यावेळेला पाऊस पडायला सुरुवात होते, त्यावेळेला सगळ्या लोकांना एक साथ इच्छा होते, की आता गरम-गरम भजी खाल्ली पाहिजेत. बरं भजी बनतात ती हरभऱ्याच्या डाळीच्या पिठापासून. खरं तर वर्षा ऋतूमध्ये अग्निमांद्य आलेलं असतं, म्हणजेच शरीरातला जो जठराग्नी आहे, तो मंद झालेला असतो आजूबाजूच्या वातावरणामुळे आणि नेमकं त्याच वेळेला आपण चुरचुरीत कांद्याची कुरकुरीत लागणारी भजी खातो आणि त्या अग्निमांद्य झालेल्या शरीरामध्ये आणखीन जड पदार्थ ढकलतो आणि आपल्या शरीराचं जे नैसर्गिक तत्व आहे, जे चक्र आहे, ते बिघडवतो. यासारख्या असंख्य गोष्टींची उदाहरणं आपल्याला देता येतील आणि खरोखर हा विषय अगदी न संपणारा आणि अथांग आहे. आपल्या स्वतःच्या पुरतं एक रिंगण आखायचं आणि त्याच्यामध्ये मला नेमके विकार काय आहेत, माझं वय किती आहे, माझं लिंग काय आहे, माझ्या कामाचं स्वरूप काय आहे आणि माझी कुठली कौटुंबिक पार्श्वभूमी आहे, या सगळ्या गोष्टी एकत्रित विचारात घेऊन ऋतुमानानुसार, दिनचर्येनुसार माझा आहार काय असावा, याचा शोध आपला आपणच घ्यायला हवा. रेडीमेड कुठल्याही व्यक्तीकडून जर आपण ते करून घेत असाल, तर पुन्हा एकदा आपण एका मोठ्या खड्ड्याच्या दिशेने चाललेलो आहोत, हे निःशंकपणे समजून घ्या.
स्वतःची जी सुधारणा आहे ती आपल्यालाच करावी लागेल. कारण हा प्रवास आपला स्वतःचा आहे, हा सोलो जर्नी आहे. कुटुंब म्हणून आपण आपल्या कुटुंबातल्या इतर सदस्यांच्या बरोबर आपल्या स्वतःला जोडून एकत्रितपणे काही एक नियोजन करू शकता, त्याच्यात हरकत नाही. मात्र एखाद्या मित्राला जे सूट झालेलं आहे, एखाद्या मैत्रिणीला जे व्यवस्थित वाटतं आहे, ते मला देखील त्याच पद्धतीनं परिणाम देईन, अशा भलत्या भ्रमात राहणं आपण टाळलं पाहिजे. कारण प्रत्येक पिंडाचा जो आकार आहे, तो जसा वेगळा आहे, तसेच त्याच्यातले त्रिदोष आणि त्रिगुण हे वेगळे आहेत. या दोन्ही तिन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन करत, एकत्रित विचार करत आपल्याला आपला आहार ठरवला पाहिजे आणि अन्नाविषयकची सजगता अगदी उघड्या डोळ्यांनी उत्तरोत्तर आपल्याला वाढवत नेली पाहिजे. अन्नाविषयीच्या अनास्थेमधून भगवंतानं जे अतिशय उत्तम असं, तज्ञ असं माध्यम आपल्याला दिलं आहे, ते आपण न वापरता त्याचा अपव्यय करत आहोत, हे लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये अन्नाविषयी असणारी अनास्था लवकरात लवकर कायमची वजा होवो आणि आपल्याला अन्नामध्ये असणारं परब्रह्म लवकरात लवकर अनुभूतीला येवो, ही सदिच्छा आपल्या सगळ्यांच्या वतीनं श्री गुरूंच्या श्रीचरणी अर्पण करते आणि आज या व्हिडिओमध्ये इथेच थांबते. मात्र जाण्यापूर्वी आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून देते, मंगलम या ऑनलाईन कार्यशाळेच्या माध्यमातून आपण आपल्या आयुष्याशी संबंधित महालक्ष्मी, आरोग्य आणि नातेसंबंध आणि आपली आध्यात्मिक उन्नती याच्याविषयक सखोल चर्चा करून त्यातून काही प्रॅक्टिकल ओरिएंटेड टूल्स, साधनं काढत आहोत आणि ती आपल्या उपयोजनामध्ये, आपल्या वापरामध्ये आणत आहोत. प्रत्येक सेशनच्या शेवटी आपण गाइडेड मेडिटेशनचाही अनुभव घेत आहोत. आपल्या निरनिराळ्या प्रश्नांची उत्तरं देखील या सेशनमध्ये अगदी मनमोकळेपणाने दिली जातात. शनिवार आणि रविवार या वेळा असल्यामुळे आपण जर नोकरीधंदा किंवा व्यवसाय करत असाल, तरी देखील सुट्टीच्या दिवशी आपण या सेशन्सचा लाभ घेऊ शकता. आता आपली रजा घेते. भेटूयात लवकरच मंगलम या ऑनलाईन कार्यशाळेच्या रूममध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.